रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेचे निष्कंक आनगुणी नशेचे निष्कंक आन नाही नशेचे निष्कंक आन नाही सद्गुरु वाचोनी संसारी तारक संसारी तारक
देव म्हणे गुरुचा नेने साधनास आन नाही. नेने साधनास आन नाही. नेने साधनास आन नाही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विरा. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विरा. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विरा. ज्ञानदेव म्हणे गुरुचा विरा. नेने साधनास आन नाही. नेने साधनास आन नाही. नेने साधनास आन नाही. इंद्रचंद्रदेव प्रमाद करो. इंद्रचंद्रदेव प्रमाद करो. इंद्रचंद्रदेव प्रमाद करो. संशयाची थेरी छेदते ना. संशयाची श्रेणी छेदती ना. संशयाची श्रेणी छेदती ना. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार सद्गुरु अथोनी संसारी तारक सद्गुरु अथोनी संसारी तारक सद्गुरु अथोनी संसारी तारक सद्गुरु अथोनी संसारी तारक सचिन संतान कोणी सचिन संतान कोणी सचिन संतान कोणी सद्गुरु अथोनी संसारी तारक इंद्रचंद्रदेव प्रमादी करोनी इंद्रचंद्रदेव प्रमादी करोनी इंद्रचंद्रदेव प्रमादी करोनी संशयाची श्रेणी छेदिते ना. संशयाची श्रेणी छेदती संशयाची श्रेणी प्रमादी इंद्रचंद्रदेव प्रमादी करोनी इंद्रचंद्रदेव प्रमादी करोनी संशयाची श्रेणी छेदिती ना. संशयाची
चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्यांची इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना वंचना करीती नष्ट दुष्ट दुष्ट नष्ट वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्ये श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना विठ्ठला विठ्ठला सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेचे निष्ठंक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा जोपादेवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा जोपादेवा निवृत्ती उदारा जोपादेवा ईश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांची सद्गुरू वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठांक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना प्रसूत चिंतनासाठी घेतलेला अभंग श्री संत ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप असणारे ज्ञानेश्वर महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग आहे। या अभंगातूनच ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आलेला जो अनुभव आहे तो अनुभव एका साधकाला सांगत आहेत। विठ्ठला विठ्ठला आजचा जो हा कार्यक्रम कोणत्या निमित्तानं आहे या ठिकाणी जमलेल्या सर्वच भाविक मंडळींना श्रुत आहे। परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी मुंजाभाऊ मारोतराव डापकर यांचं 27/12/2024 यांना देव आज्ञा झाली आणि त्यांच्या असणाऱ्या गोड जेवणाच्या निमित्तानं आता हा गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे ज्ञानोबारायांचा अभंग हा सेवेकरिता घेतलेला आहे। त्यांचे सुपुत्र असणारे रामेश्वर मुंजाभाऊ डापकर तसेच असणारे अभिषेक चैतन्य आमचे असणारे सरपंच विठ्ठलराव यांनी आग्रहानं सांगितलं की म्हणले महाराज तुम्ही कीर्तनाच्या सेवेसाठी यायला पाहिजे, कारण दशमी म्हटलं की पंढरपूरला जावंच लागतं मोठ्या अडचणीत, दशमी एकादशी आणि द्वादशी। पण काही काही ठिकाणी बंधनामध्ये माणसं पडली, प्रेमाच्या बंधनात। प्रेम नाही सांगता बोलता दाविता, प्रेम हे सांगता येत नाही बोलता येत नाही, हक्क असतो
ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये नावही विठ्ठल आहे आणि विठ्ठलाप्रमाणे आळंदीचे पंढरपूर विठोबांना उखळीगड दिंडी क्रमांक 5 मध्ये अगदी पायी प्रवास सर्वांना जेवणापासून झोपण्यापर्यंत व्यवस्था करणारे असे असणारे आमचे विठ्ठलराव यांनी आमंत्रण दिलं आणि आमंत्रण दिल्यानंतर ते आमंत्रण मला घेणं भागच पडलं म्हणून कालच मंडळीला पाठवलं पंढरपूरला. मला मी काय आता येत नाही. पुन्हा आमच्या असणारे हे कोठाळला सप्ताह आहे, द्वादशीलाच नाही आमचं. द्वादशीला त्या ठिकाणी काल आहे, त्रयोदशीला पुन्हा साळगावला प्रवचन आहे. आता कार्यक्रम असल्यानंतर म्हणलं आता एवढ्यावर म्हणलं भागू द्या म्हणलं. हे वारी एक प्रेमाचे संबंध आणि हे मुंजाभाऊ सुद्धा आळंदी पंढरपूरला चैत्र महिन्यामध्ये आमचे बाबूराव आहेत ना, मेवणे महाराज हे सगळे 7-7 दिवस रामनवमीच्या सप्ताहामध्ये मोठ्या आग्रहानं त्या ठिकाणी राहत असतात. वास्तविक पाहता ज्या ज्या घराण्यामध्ये एखादा महात्मा हा जन्माला येतो त्या महात्म्यामुळं पूर्ण घर हे सांप्रदायिक बनत असतं महाराज. असं नेम ठरल्या, पवित्र तो कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी प्रतिवर्षी त्या ठिकाणी ननंदला साजरी केली जाते महाराज. खरोखर ते पुण्यवान होते आणि पुण्यवानाची पुण्यतिथी ही साजरी केली जाते. अशा नामदेव महाराजांचे असणारे हे जावाई त्यांचे सुपुत्र रामेश्वर यांचं पूर्ण आयुष्य पूर्ण जन्म ननंदमध्ये गेलेला आहे. सरपंचानं सांगितलं म्हणजे पूर्ण गावाला चुलबंद आमंत्रण आहे. आता शेलूमध्ये कर्मभूमी या ठिकाणी आमंत्रण. आता आमचे परमपूज्य आदरणीय गुट्टे गुरुजी बऱ्याच दिवसापासून त्यांची आमची भेट झाली म्हणा. कीर्तनामध्ये बरं का अशी भेट व्हायची, पण कीर्तनामध्ये बऱ्याच दिवसांनी भेट झाली. एक साधक अवस्था. आमचे हे महाराज आहेत, तुमचं काय नाव? धरणीधर महाराज. पाठ आहे पण ते आता लक्षात येत नाही हो. बघा गंगाधरराव म्हणले आवड नाव आहे. धरणीधर महाराज म्हणजे सगळी धरणी धरली त्यांनी. असे महाराज कीर्तनासाठी येऊन बसलेले आहेत. गुणवान मंडळी आहे. पहिल्या चालीमध्ये तुम्ही सगळे भजनेगार करून टाकली दोघांनी महाराज. उत्तम प्रकारची चाल म्हटलेली आहे. भजनी मंडळ चांगलं आहे, ऐकणारे चांगले आहेत आणि वेळेच्या आत आपल्याला या अभंगावर चिंतन करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक जण हा आपापल्या संसारामध्ये मग्न झालेला आहे. संसार सोडून परमार्थाकडे वाटचाल करणारी मंडळी फार थोडी आहे, फार थोडी. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् देतति सिद्धये. हजारो मध्ये एखादा माणूस विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. आपण आमचे हरिभक्तपरायण आमचे बंधू गणेश महाराज मला वाटलं येतात का नाही, पण उशिरा का पण आगमन झालं त्यांचं. विठ्ठला विठ्ठला आपल्या प्रपंचामध्ये सगळेच मग्न आहेत. त्यात मी सुद्धा आलो बरं का. मी म्हटलं तुम्हाला सोडून का. प्रत्येक जण कर्म हे करावंच लागतं. कर्म करायचं म्हटलं तरी कर्म हे सोडता येत नाही. हे कर्म उपादान कारण आहे. मृत्तिकेशिवाय घट नाही, तंतूशिवाय पट नाही, जलाशिवाय तरंग नाही आणि सुवर्णाशिवाय अलंकार नाही. उपादान कारण हे मानावं लागतं. तसं प्रत्येकाच्या असणाऱ्या पाठीमागं कर्म हे ठरलेलं आहे. काही काही माणसं म्हणतात हे एवढे असणारे चांगले असताना भजना करता आळंदीला पंढरपूरला का येत नाही. यांचं पूर्व पुण्य आहे संसार थाटायचं, पण परमार्थ करण्याचं पुण्य कमी पडतं महाराज. लक्षात घ्या. परमार्थामध्ये ज्ञानेश्वरी वाचण्याकरता वेळ नाही, गाथा वाचण्याकरता वेळ नाही, मंदिरामध्ये येऊन दर्शन घेण्याकरिता सुद्धा वेळ नाही.
आपल्या आईवडिलांची सेवा सुद्धा करण्याकरता वेळ नाही. हा, प्रगत काळ आहे महाराज. प्रत्येक जण पळायले महाराज. हा, आम्ही येताना आमचे गोविंद महाराज म्हणले पूर्वी कसे जात असतील म्हणले कीर्तनाला. मधल्या मार्गाने आलो. म्हणलं बाबा आम्ही पहिलं म्हणलं पायानं जात होतो. हा, ढेबेच्या वडीला कंदील घेऊन गेलेलो कीर्तनासाठी. आठवतं का? कंदील घेऊन त्या ठिकाणी सारडगावला ननंदला 7 दिवस सप्ताह. त्या सप्त्यामध्ये कंदील लावून आम्ही कीर्तनात त्या ठिकाणी यायचं महाराज. पण तो जो आनंद होता, ते जे प्रेम होतं, ते प्रेम हरपत चाललंय महाराज. हा, संवाद कमी होत चाललाय. वाहनं झालेले आहेत, मोबाईल झालेले आहेत, माणसाच्या गाठी भेटीच व्हायला मोबाईलच बोलायला झालं काम. म्हणून ज्याला या भवसागरातून तरुण जायचं आहे, कोणत्या? जन्म आणि मृत्यूच्या. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शेनम उपजने आणि निमनी हे साचची जे का मानने. हे जन्म मृत्यूची ही परंपरा आहे. ही आपल्याला खंडित करायची आहे का कायमची ठेवायची आहे? काही काही माणसं म्हणले आम्हाला कायमची ठेवायची. जर तुम्हाला कायमची ठेवायची आहे तर त्यांना कीर्तन भजन ज्ञानेश्वरी गाथा सत्संगतीची काही गरज नाही. विठ्ठला मूल्यवान असा हा मानव देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. या देहाला आल्यानंतर प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे? बाहुल्ये मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही जेने ज्ञाने देही विदेह पाही पावती. अरे या देहाला प्राप्त झाल्यानंतर नराचा नारायण बनतो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सचित आणि आनंद ही पदवी या देहाला प्राप्त झाल्यानंतर करून घेता येते. पण माणसं तिकडं जायला तयार नाही. हा, ज्ञानेश्वरी वाचा म्हणल्या वेळच नाही. वाचता का ज्ञानेश्वरी? नारायणराव वाचा येत नाही का तुम्हाला? बघा, पंढरपूरला येतो, आळंदीला येतो, ज्ञानेश्वरी वाचत नाही. विठ्ठला असे नारायण बकळ आहेत. हेच नारायण नाही. अरे महाराज लोक सुद्धा ज्ञानेश्वरी वाची ना, तू कीर्तन करत फिरायलेत, पण ज्ञानेश्वरीकडे वाचायला तयार नाही. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे. अरे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हा अलौकिक ग्रंथ आहे. या ज्ञानेश्वरीचं चिंतन मनन पठण जर केलं तुम्ही तर निश्चित तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण आपल्याला उद्धार घ्यायचा कुठं करून? आपल्याला आपला उद्धार करण्याकरता वेळ नाही. तुकोबाराय म्हणू लागले की माझा उद्धार कशाने होईल? काय मी उद्धार पावेना, काय मी उद्धार पावेना, काय कृपा करी नारायण, काय कृपा करी नारायण, ऐसे सांगा तुम्ही संता जन, ऐसे सांगा तुम्ही संता जन, करा समाधान चित्ता माझी, करा समाधान चित्त, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेना, काय कृपा करिला नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेना, काय कृपा करिला नारायण, ऐसे तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा, करा समाधान चित्त माझे.
सगळी नंदनची मंडळी सरपंच ही सगळी झाली, कारण घरचाच कार्यक्रम आहे. हां, त्यांचं कौतुक करायची काही गरजच नाही. हां, त्यांचा घरचाच कार्यक्रम आहे. विठ्ठला विठ्ठल पारमार्थिक माणसांनी, साधकांनी आपल्या अंतःकरणामध्ये सारखी तळमळ ठेवायला पाहिजे. काय मे उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझी, माझा उद्धार कशाने होईल. उद्धार म्हणजे काय हो? उद्धार म्हणजे संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. अशा स्वरूपाचा जो मोक्ष आहे तो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता सारखी अंतःकरणामध्ये तळमळ पाहिजे. कितीही साधना करा, नाना साधनाच्या किलिया खटपटा, परित्यान पवती ओ याच्या दारवंठा. कितीही साधना करा पण त्यांच्या दरवाजापर्यंत सुद्धा जात नाही. पण माणसानं प्रयत्न केला पाहिजे महाराज. प्रयत्न जर नाही केला तर आपली साधना परिपूर्ण ही होऊ शकत नाही. उगाच थोडंसं आपण जर चिंतन केलं तर आपल्याला हे संसार दुःख का भोगावं लागतं. या संसार दुःखाला अनेक असणारे कारण आहेत. त्यात मुख्य कारण आहे हा देह आहे. हा देह आहे म्हणून आपल्याला जन्म मृत्यूची ही परंपरा चालवावी लागते. जर आपण या देहाचा त्याग केला तर आपल्या पाठीमागची जन्म मृत्यूची परंपरा ही निवृत्त होईल का. कोणी आत्महत्या केली, फाशी घेतली, समुद्रामध्ये जाऊन उडी मारली, संपलं का बाबा. हा जो देह आहे हा देह सुद्धा कोणत्या तरी कारणापासून निर्माण झालेला आहे. वेदांत शास्त्रामध्ये 4 कारण सांगितलेले आहेत. एक ज्ञान, दुसरं अज्ञान, पाप आणि पुण्य. भरपूर ग्रंथाचं श्रवण केलं, ज्ञान प्राप्त करून घेतलं, मोक्ष प्राप्त झाला. ज्ञानादेव तो कैवल्यम इति श्रेष्ठ डिंडिमा. हा ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, दुसऱ्या नाही. म्हणले आम्हाला आहे त्या स्थितीमध्ये राहायचं, बंधनामध्ये. बंधन म्हणले अज्ञानामध्ये राहा. अज्ञानामध्ये बंधन ठरलेलं आहे. म्हणले आम्हाला नरकाला जायचंय. नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. कथा ऐकायची नाही, करायची नाही, दुसऱ्याला सुद्धा करू द्यायची नाही. विठ्ठला निश्चित त्यांनी नरकाचं तिकीट काढलं असं समजायचं. नाही म्हणले स्वर्गाला जायचंय. यज्ञयागादी कर्म केली आणि यज्ञयागादी कर्म करून स्वर्गामध्ये असे अलौकिक भोग त्या ठिकाणी भोगू लागली. जेत मरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती, जेत महासिद्धीची भांडारी, अमृताची कुठारी, जे गावी खिल्लारे कामधेनूची. अशी अलौकिक भोग पुण्य संपादन केल्यानंतर स्वर्गामध्ये प्राप्त होतो. पण हा नरदेह कोणत्या कारणानं प्राप्त झाला. भल्या भल्या मोठ्या मोठ्या सुद्धा दर्शन करायला कळालं नाही. आमच्या तुकोबरांनी सांगितलं बाबा, जसा आंधळ्याला सहज कावळा सापडावा त्याप्रमाणे 84,000 योनीमध्ये हा जीवात्मा फिरत असताना हा देह या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. पावला हा देह कागदाळी न्याय, पावला हा देह कागदाळी न्याय. उपाय घडो आले, पावला हा देह कागदाळी न्याय. महाराज काय बोलायलेत हे थोडं लक्ष द्यायला पाहिजे हो.
पाय घडवाली हा देह कसा प्राप्त झाला? ज्याप्रमाणे आंधळ्याला कावळा सापडावा त्याप्रमाणे पाप पुण्य समान समी तरीच बाविजे कर्मभूमी. नाथ महाराज सांगतात पाप आणि पुण्य ज्यावेळेस समान होईल त्याच वेळेस या मृत्यूलोकामध्ये हा मानव देह प्राप्त होतो. पण या देहाला कारण काय आहे? या देहाला कारण आहे पाप आणि पुण्य. कळलं का? पाप पुण्यामुळे हा देह आहे. त्याला धर्म आणि अधर्म म्हणतात वेदांत शास्त्रामध्ये. पाप आणि पुण्य, हे पाप आणि पुण्य आपल्या ठिकाणी का निर्माण होतात? या पाप आणि पुण्याला कारण काय आहे? वेदांत शास्त्रामध्ये राग म्हणजे प्रेम. सुभाषराव डोळे वाचून बघणार नाही. राग म्हणजे प्रेम आणि द्वेष. एखाद्यानं सुंदर अशा प्रकारची गोमाता पाहितली लगेच दर्शन घेतो, प्रदक्षिणा घालतो. आणि एखाद्यानं लगेच त्या ठिकाणी विंचू पाहितला. होय अंदासराव भेटला होता विंचू? विंचू प्रत्येकाला भेटलेला आहे आयुष्यामध्ये, भेटलाय का नाही? पण त्या विंचवाला पाहितल्यानंतर कधी दर्शन घेतलंय का? पायातलं खेटर घेतो आणि लगेच त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. विंचवाबद्दल आपल्याला द्वेषबुद्धी निर्माण झाली आणि गायीबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये काय झालं? प्रेम. रामायणाचं राग. या पाप आणि पुण्याला कारण आहे राग आणि द्वेष. हे राग आणि द्वेष आपल्या अंतःकरणामध्ये का निर्माण होता? राग द्वेषाला कारण काय आहे? राग का निर्माण होतो? गायीला पाहितलं अनुकूल बुद्धी झाली, विंचवाला पाहितलं की प्रतिकूल बुद्धी निर्माण झाली त्या ठिकाणी. म्हणून राग आणि द्वेषाला कारण आहे अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान. विठ्ठला विठ्ठला. आता विंचवाविषयी प्रतिकूल बुद्धी आणि गायीविषयी अनुकूल बुद्धी ही आपल्या अंतःकरणामध्ये का निर्माण झाली? थोडंसं चिंतन करायचं बरं का. का निर्माण झाली? हा विंचू आहे आणि ही गाय आहे. हा शत्रू आहे आणि हा मित्र आहे. हा भेद आपल्या ठिकाणी नांदतो. लक्षात ठेवा, जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत आपल्याकडून परमार्थ होऊ शकत नाही. म्हणून या अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञानाला मावळला महाराज. जिथं भेद मावळला तिथं रेडा सुद्धा वेद बोलतो. या भेदाला कारण आहे अज्ञान. आणि हे जे अज्ञान आहे ह्या संपूर्ण दुःखाला कारणीभूत आहे. लक्षात घ्या, संपूर्ण दुःखाला कारण काय आहे? हे अज्ञान आहे. कोणाचं अज्ञान हे बी आपल्याला कळत नाही महाराज. निपटो निजे निजे ते अज्ञान शब्दे बोलीजे. अरे अज्ञान, अज्ञान म्हणजे काय? स्वतःचं अज्ञान हो. आत्मस्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवण्याकरता काय पाहिजे? काय पाहिजे? आत्मस्वरूपाचंच ज्ञान पाहिजे. रज्जूवर सर्प भासला, त्या सापाची अत्यंत निवृत्ती केव्हा होईल? ज्यावेळेस त्या रज्जूचं यथार्थ ज्ञान होईल तेव्हा. लक्षात घ्या, कल्पित वस्तू ही कल्पित वस्तू निवृत्त केव्हा होते? अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत हा सापच आहे का नाही? अहो ज्ञान झाल्यावर सुद्धा सापाची आपल्याला निवृत्ती करायची नाही तोपर्यंत सापाची निवृत्ती होत नाही अधिष्ठानाचं. तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणं शक्य नाही. आता आपल्याला संसार दुःख घालवायचंय का कायमचं ठेवायचंय प्रत्येकानं ठरवा. जर तुम्हाला हे संसार दुःख घालवायचं असेल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. भगवद्गीता वाचा आणि भगवद्गीतेमध्ये ज्ञानाचा पत्ता सांगितलेला आहे. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. सद्गुरूला संतांना कायेनं वाचनाने मनानं शरण गेल्यानंतर
निश्चित तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होतं. हे जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे तसं आमचं ज्ञानेश्वर महाराज स्वतः अनुभवातून सांगतात की बाबा, तुला जर हे संसार दुःख घालवायचं असेल, या भवसागरातून जर तुला तरुण जायचं असेल, तर सद्गुरु शिवाय पर्याय नाही. सद्गुरु वाचोने संसारी तारके, सद्गुरु वाचोने संसारी तारके. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेचे निष्ठांग आन कोणी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा स्वतःचा अनुभव आहे. मी माझ्या सद्गुरूची सेवा केली. मज हृदये सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरो विवेकावरी. मी या भवसागरातून सद्गुरूच्या कृपेनं तरुण गेलेलो आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर म्हणून जाणतेनो गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. सद्गुरूची सेवा केल्यानंतर ती सेवा सर्वांनाच प्राप्त होते. या भवसागरातून तरुण जाण्याकरता एकमेव उपाय म्हणजे आपले सद्गुरू आहेत. म्हणून सद्गुरू वाचोनी संसारी तारक. सद्गुरू शिवाय या संसारातून कोणीही तारून नेऊ शकत नाही. म्हणजे सद्गुरूजवळ खरं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर अधिकारी शिष्य असेल तर लक्षात घ्या, काही काही माणसं म्हणतात आजकाल संतच नाही, कोणाकडून घ्या. अरे संत नाही पण तुम्ही साधक आहात का? विचार करू ना. आमचे गुरुवर्य घुले बाबा म्हणायचे, आंब्याचं काय काम आहे? यंदा आंबे भरपूर येणार आहेत सरपंच, आंबे खायला बोलवा पुन्हा. हा, आंब्याचं काय काम आहे? पाडाला लागणं. आंबा पाडाला लागला की पोपट आपोआप येतो आणि त्या आंब्याचं सेवन करत असतो. तसं कोणी व्हारे अधिकारी. आपल्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे असणारे विकार मांडलेले आहेत महाराज. मल आहे, विक्षेप आहे, आणि जोपर्यंत हे मल विक्षेप आपले निवृत्त होत नाहीत आणि जोपर्यंत आपण साधन चतुष्टय संपन्न बनत नाहीत तोपर्यंत आपण ज्ञानाचे अधिकारी बनू शकत नाही. मल नाम पाप वासना, निष्काम कर्म करून मलदोषाची निवृत्ती.
विक्षेप दोष, मनाची चंचलता ही उपासना केल्यानंतर निवृत्त होत असते. मल आणि विक्षेप गेल्यानंतर साधन चतुष्ट संपन्नता पाहिजे महाराज. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक पाहिजे आणि मुमुक्षित्व पाहिजे. आता विवेक म्हणजे काय घरामध्ये बसून विवेक करायचा का? विवेक करण्याकरता संतांची संगती लागते महाराज. माणसाच्या जीवनामध्ये जो बदल होत असतो ते जशी जशी संगती लाभेल त्याप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये बदल हा घडत असतो. म्हणून प्रत्येकानं प्रयत्न करा, सायास करा आणि चांगल्या माणसाची संगती करण्याचा प्रयत्न करा. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरं तरते चिरात तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. प्रयत्न करा, सायास करा आणि चांगल्या माणसाची संगती करा. चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये चांगला आचार आणि विचार आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण केला पाहिजे महाराज. सदा विचारे तस्मात् जगत जीव परात्मना. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. जीव काय आहे, हे जगत कसं निर्माण झालेलं आहे, या जीवाचा आणि जगताचा निराश झाल्यानंतर परमात्माच एक शिल्लक राहतो. आज गोड जेवण आहे, मुंजाभाऊ आपल्यातून निघून गेलेत, पण त्या गोड जेवणाच्या निमित्तानं जन्म काय आणि मृत्यू काय याचं चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला संसारामध्ये हा देह जन्माला आला की मला जन्म झाला आणि हा देह गेला की मेला. पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये जन्म केव्हा होतो आणि मृत्यू केव्हा होतो, थोडंसं चिंतन करा. ज्यावेळेस आपल्याला सद्गुरूची भेट होईल आणि खरं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल त्याच टायमाला आपला जन्म आहे या वृत्तीवर ही वृत्ती निर्माण झाली. आणि जीवदशा याला म्हणायचा जन्म, याला म्हणायचा मृत्यू. असा जो हा जन्म मृत्यूचा हा सोहळा आहे, हा जन्म मृत्यूचा सोहळा या देहाला भोगावा लागतो. पण या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे तो आत्मा जन्मालाही येत नाही आणि तो आत्मा मरत सुद्धा नाही. न जायते मृत्यवा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः आजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरी. कितीही प्रयत्न करा, नैनां चिंतन्ति शस्त्राणि नैनां दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापन शोषति मारुत. हा कशानं काहीच होत नाही त्याला. अमर आहे तो, अमर अमर आहा अमर आहा. म्हणून मरण माझे मरोनी गेले मज केले मरणा हाती सुटली काया. विचारे भोगाची ही दशा सद्गुरूच्या कृपेशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. हा अनुभव ज्ञानवरायांना प्राप्त असल्यामुळे सद्गुरू वाचोनी संसारी तारक नशेचे निष्ठांग आन कोणी. त्या साधकांनी प्रश्न केला, बाबा तुम्ही म्हणता सद्गुरू शिवाय या भवसागरातून तरुण नेत नाहीत, पण अनेक देव आहेत, इंद्रचंद्राधिक देव आहे, ब्रह्मदेव आहे, ते आम्हाला या भवसागरातून तारून नेतील असं आमच्या अंतःकरणामध्ये घट्ट बसले महाराज. ते आमचे ज्ञानोबा आहे अभंगाच्या.
चंद्रदेव ब्रह्मादे करोनी संशयाची श्रेणी छेदितिना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबा तुमच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न झालं, मी ब्रह्म आहे ही सुद्धा वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. परंतु अनंत जन्माचे विषयाचे संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये कायमचे बिंबलेले आहेत. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. अनंत जन्मापासून आपण विषय भोगलेले आहेत, संसार केलेला आहे. कितीही सद्गुरूंनी सांगितलं आहे तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस. फक्त तुकोबराय म्हणतात मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव नाही तुझा मागुदा मी वासुदेव तत्वता, बाबाजी चैतन्यांची कृपा तुकोबरावर झाली आणि कृपा झाल्याबरोबर मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी वासुदेव आहे. तुम्ही सुद्धा योग्य अशा अधिकारी महात्म्यांच्या पुढे जाऊन बसलेत. तुम्हाला तत्वमशी महावाक्याचा उपदेश केला. तत्वम अशी, ते तू आहेस, मी ब्रह्म आहे अशी अंतःकरणामध्ये स्फूर्ती निर्माण झाली. पण झाल्यानंतर प्रवचन ऐकलं, कीर्तन ऐकलो, घरी गेलो, मनामध्ये संशय निर्माण झाला. बाबा संसार खरा आहे का परमार्थ खरा आहे? जर संसार खोटा असला असता तर सगळ्यांनी अट्टाहासाने केला नसता. केला असता का? लटिका व्यवहार सर्व लठिका व्यवहार सर्व हा संसार वाया यरजार हरिवेन. सत्यनारायण महाराजांनी प्रमाण जोरात म्हटलं, एकदम सगळ्याला आनंद वाटला. वाटला का नाही? काय बांधवराव काय सांगितलं? लटिका व्यवहार सोडलाय का आपण? कळाले का? माथ्यात बसलंय का? बसत नाही म्हणून याला ज्ञानेश्वरी वाचावी लागते. हां, नेहमी सांगता असतो मी 7 दिवसाचा उपवासी सुभा असतो. किती दिवसाचा? त्याला भूक लागली, पंचपक्वान्नाचं ताट समोर आणून ठेवलं. घ्या म्हणले घास, जे विषय रांधली रसस होय, जय जेवणारा ठावी होय, तै तो ताटची सांडोनी जायची परी. हे अन्न विषयुक्त आहे असं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर एक घास सुद्धा सेवन करणार नाही. तैसी संसाराया समजता जाणे जे जे अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. संतांच्या संगतीमध्ये किती जरी सांगितलं महात्म्यांनी तरी आपल्या माथ्यामध्ये बसत नाही. संशय निर्माण होता, संशय.
आणि हे संशय इंद्रचंद्राधिक देव हे संशय काढू शकत नाही. हे संशय काढण्याकरता सद्गुरूच पाहिजेत मला. मग सद्गुरूचं लक्षण जे सांगितलं आहे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रोत्रिय म्हणजे वेदांत शास्त्राचं अध्ययन केलेला, ज्याचं अध्ययन केलं आहे त्याचा अनुभव सुद्धा पाहिजे. आणि आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान दुसऱ्याला देण्याकरता तळमळ पाहिजे महाराज. काही काही विद्याचोर आहेत. आता हे मृदंग सुंदर वाजवतात, पण यांच्यातल्या ज्या खोड्या असतात ना, सरपट्या, त्या सांगणार नाही. काही गाणारे लोक आहेत, नंबर 1चे गाणारे महाराज, पण मधली जे काही असतं ना ते अजिबात दुसऱ्याला, याला म्हणायचं विद्याचोर. परमपूज्य आदरणीय वैकुंठाची उत्तम महाराज आम्हाला सांगायचे, हे विद्याचोर. आपल्या जवळची विद्या दुसऱ्याला द्यायची नाही. ज्ञान आहे तुमच्याकडं, पण ते ज्ञान दुसऱ्याला देण्याकरता कृपाळूपणा पाहिजे. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये सद्गुरूचं लक्षण करत असताना तो सद्गुरू श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि कृपाळू पाहिजे. हे इंद्रचंद्राधिक देव हे कृपाळू नाहीत. अरे बामणाच्या बायकोच्या पाठीमागं लागतात. हा इंद्रदेव हा कृपाळू आहे का? हा दुष्ट आहे. चंद्र सुद्धा तसाच आहे. ब्रह्मदेव सुद्धा तुमचा संशय निवृत्त करू शकत नाही. मग तुमच्या ठिकाणी संशय निर्माण होतो का? पंचदशीमध्ये एक दृष्टांत आलेला आहे, तो तुम्हाला सांगतो. विठ्ठला विठ्ठला सद्गुरूच्या सानिध्यामध्ये वास्तव्य केल्यानंतर मी ब्रह्म आहे अंतःकरणामध्ये स्फूर्ती निर्माण झाली. पण मी ब्रह्म आहे ही स्फूर्ती कायमची टिकत नाही. त्या ठिकाणी असंभावना, विपरीत भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. एक राजा होता आणि त्या राजाजवळ एक प्रधान होता, आणि तो प्रधान फार चांगला, प्रामाणिक, राजाची मनोभावे सेवा करणारा असा हा प्रधान. पण त्या प्रधानावर राजाचं प्रेम असल्यामुळं बाकीच्या लोकांना हेवा वाटत होता, नौकरांना. म्हणजे आपण एवढी सेवा करतो, पण हा राजा त्या भरचूवरच प्रेम का करतो? त्याचं नाव भरचू होतं त्या प्रधानाचं. म्हणून सगळ्यांनी एक कट कारस्थान रचलं महाराज. पूर्वीपासून कट कारस्थान चालू महाराज. मोठा दंगा केला आणि त्या दंग्याचा बिमोड करण्याकरता राजाला सांगितलं, आता भरचूला पाठवून द्या. त्या भरचूला त्या ठिकाणी पाठवलं महाराज. आणि त्या दंग्यामध्ये गुंड लोक होते. त्या गुंड लोकांनी त्या भरचूला पुष्कळ बेदाम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो भरचू हा त्या ठिकाणी महाराज एकदम अंतःकरणामध्ये त्याला एक वैराग्य निर्माण झालं महाराज. हा संसार खोटा आहे, मिथ्या आहे, या संसारामध्ये राहणं योग्य नाही. म्हणून विठ्ठला विठ्ठला या पुष्कळ मार बसला. कोणाला बसला? भरचूला. कोण होता? प्रधान. त्याला वैराग्य झालं. त्यानं गाव सोडलं, राज्य सोडलं, अरण्यात गेला. त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता सारखा जप करू लागला. कोणाचा? देवाचा. हे सगळे असणारं सैन्य परत आलं. राजाला सांगितलं. त्या बंडामध्ये भरचू मेला. कोण सांगितलं? ह्या दूतांनी म्हणा. भरचू मेला म्हटल्यानंतर त्या राजाला भयंकर दुःख झालं. दुःखाने होरपळला राजा, कारण प्रेम होतं त्या भरचूवर महाराज. पण हे असणारे बाकीचे असणारे दूत म्हणू लागले, सेवक, जर हा राजा शिकारी करता जर वनात गेला आणि त्या भरचूची राजाची जर भेट झाली तर हा राजा आपला काटा काढल्याशिवाय राहणार. पुन्हा सांगितलं हळू जाऊन कानात, भरचू मेला
पण भूत झाला. कुठं? वनामध्ये. हे शब्द कानावर पडले. कोणाच्या? कानावचनाचे भेटी सरिसाची पै किरीटी. कानात वचन घुमू लागलं महाराज. राजा एके दिवशी शिकारी करता अरण्यामध्ये गेलेला आहे आणि झाडाखाली तो भरचू हा अंगाला विभूती लावून भगवंताचं नामस्मरण करू लागला. राजानं भरचूला पाहितलं आणि भरचूनं राजाला पाहितलं आणि त्या भरचूला प्रधानाला सुद्धा आनंद वाटला आणि आनंदानं उठून तो धावत राजाकडे जाऊ लागला आलिंगन देण्याकरता. परंतु भरचू मेला आणि भूत झाला हे वाक्य कानामध्ये घुमत असल्यामुळे राजानं पळ काढला. घोड्यावर बसला आणि आपल्या राजधानीमध्ये येऊन बसला. दृष्टांत कळाला का? भरचू मेला होता का? पण अंतःकरणामध्ये विपरीत भावना झाली. तो मेला आणि भूत झाला. तसं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. पण ही वृत्ती स्थिर न होता मी देहधारी फलाना गावचा एक पाटील आहे ही स्फूर्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाली. हे अशी जे संशय आहेत, अशी जी विपरीत भावना आहे, ही विपरीत भावना इंद्रचंद्रादिक देव आपली घालू शकत नाहीत. फक्त कोण घालू शकतो? फक्त सद्गुरु. इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक करोनी संशयाची श्रेणी छेदितिना. अरे आमचे संशय घालवणारे फक्त सद्गुरु आहे. आणि ते सद्गुरु कसे आहेत? ते सद्गुरु ब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडे ब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडे ब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडे ब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडे ब्रह्म सद्गुराची मूर्ती. उघडे ब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरावीची आरती शिष्याची. पुरावीची आरती शिष्याची. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी. आपल्या शिष्याच्या ठिकाणी आलेले जे संशय आहेत ते संशय निरसन करण्याकरता उघडे परब्रह्म सद्गुरूचे मूर्ती पुरविती आरती शिष्याची. शिष्याच्या अंतःकरणामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा सद्गुरू पूर्ण करतात. म्हणजे त्यांचे संशय निरसन करतात. भिद्येते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः शियन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरी. शुद्ध परमात्म्याची भेट झाली की त्या ठिकाणी कोणताही संशय आपल्या शिष्याच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर तो निरसन करण्याची ताकद आमच्या फक्त सद्गुरूमध्ये. उघडे परब्रह्म सद्गुरूचे शिष्याची अशी आदरस्थानी असणारे हे सद्गुरू आहेत. पण काही मूर्ख लोक त्या सद्गुरूचा अनादर करतात. विद्या आली हाता आणि गुरुला दे ज्ञान प्राप्त होईपर्यंत पुन्हा नाही. परंतु जे खरे शहाणे आहेत ते मात्र सतत सद्गुरूची सेवा करतात. हे अभंगाच्या 4थ्या वंचना करीती. वंचना करीती जन दुष्ट नष्ट. वंचना करीती. वंचना करीती जन दुष्ट नष्ट.
द्रष्टा वंदिताती इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करो इंद्रचंद्र देवा ब्रह्मादि करो वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्ये श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती ज्ञानोबाराय म्हणतात जे मूर्ख लोक आहेत ते लोक निंदा केल्याशिवाय राहत नाही. हा आपले जगद्गुरु तुकोबार आहे पण त्या काळामध्ये तुकोबाराला येड तुक्या म्हणायची महाराज. ज्ञानोबारायांचा इतिहास पहा. माधुकरी मागत असताना त्यांच्या असणाऱ्या त्या फडक्यामध्ये शेण टाकलं, दगड टाकले, माती टाकली. वंचना करीती जन दुष्ट नष्टो पण जे काही शहाणे आहेत ज्ञानी आहेत मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती शहाणे माणसं मात्र लटांगण घालतात. आपले श्री गुरु केदारी महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, हा त्यांच्या चरणावर नतमस्तक होणारी ही सगळी भाविक मंडळी महाराज, नणंद असो, सारडगाव असो, कासळवाडी, लोकरवाडी, वैजवाडी, ही सगळी भाविक, ढेबेवाडी, ही सगळी मंडळी केदारी महाराजांच्या असणाऱ्या सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक होतात. आणि काही मूर्ख लोक त्यांची टीका केल्याशिवाय राहत नाहीत. याचाच अर्थ आहे वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्ये श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते. त्या साधकांनी ज्ञानोबारायला प्रश्न केला, महाराज तुम्ही आम्हाला सांगता सद्गुरूमुळे भवसागरातून तरुण जातात, संशय निरसन होईल, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आहे, मग तुम्ही काय करता? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी सुद्धा म्या गुरुच्या असणारी सेवा करतो. हे अभंगाच्या शेवटच्या देव माने गुरुचा मी दास, ज्ञानदेव 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 माने गुरुचा मी दास, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आनगाही. ज्ञानेश्वर महाराज मी माझ्या गुरुचा दास आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव आणि त्या ज्ञानदेवाचे गुरु कोण आहेत? कोण आहेत? निवृत्तीनाथ. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी व निवृत्तीची ज्यांनी प्रवृत्तीला शिवलंच नाही अशी असणारे निवृत्तीनाथ. हे कोणाचे गुरु आहेत? ज्ञानदेवाचे. तुम्ही आम्ही अज्ञान देव. तुमचे आमचे गुरु कोण आहेत माऊली?
प्रवृत्तीनाथ. तुमचे आमचे गुरु कोण आहेत? प्रवृत्तीनाथ. आणि ज्ञानदेवाचे गुरु कोण आहेत? निवृत्तीनाथ. लक्षात घ्या, असे जे निवृत्तीनाथ आहेत त्यांच्या चरणावर ज्ञानेश्वर महाराज नतमस्तक होतात. सकल ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडे देई माझ्या मना. आता मी न करे भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले आजी. सगळे तीर्थ सद्गुरूच्या चरणाजवळ आपोआप येतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. पवित्र होण्याकरता. का? तुमच्या आमच्यासारखे लोक त्या तीर्थामध्ये स्नान करून ते तीर्थ मलिन होतात. आणि मलिन झालेले तीर्थ शुद्ध होण्याकरता संतांच्या आहे पवित्र ज्ञान आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मिह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगामध्ये नाही. आणि असं हे पवित्र ज्ञान कोणाजवळ आहे? संताजवळ आहे. आणि अशा संतांची भेट झाल्यानंतर तीर्थे सुद्धा पवित्र होतात. म्हणून तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया असा अधिकार त्या सद्गुरूंचा असल्यामुळे ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. मी दास आहे. दास दास म्हणलं की एका ठिकाणी सांगितले 5 जण जिवंत असून मेल्यासारखे. जिवंतोपी मृत पंच व्याशेन परे कीर्तित हो. दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. दरिद्री 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये महाराज जिवंत असून मेल्यासारखा. गडगंज संपत्ती कोट्यावधी रुपये बँकेत आहेत, पण कॅन्सर सारखा भयानक रोग झालेला ही व्याधी म्हणजे रोगी माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. तिसरी गोष्ट सगळं व्यवस्थित आहे, पैसा बी आहे पण माथा नाही, मूर्ख आहे. मूर्ख माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे. प्रवास करणारे महाराज तुम्ही आम्ही सगळे प्रवासी. कुठं ॲक्सिडेंट होईल आणि कुठं हे मरल काही सांगता येत नाही. काल परवा आमच्यात दुर्घटना घडली मला उखडीमध्ये. आमचे असणारे शिक्षक नंबर 1चे मुख्याध्यापक गणेशराव सावंत शाळा करून येत असताना शेळगावापाशी एका म्हशीला धडक पडली आणि त्याच ठिकाणी गतप्राण झाले. किती पगार होती सुभाषराव? 1 लाख का? 1 लाख पगार. तरुण माणूस, लहान लहान लेकरं आहेत पण घरी येऊ शकला. प्रवासी सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे. आणि नित्य सेवक हा जो दुसऱ्याची सतत चाकरी करतो तो सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे. पण आमचे ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. गुरुचा दास म्हणजे जिवंत असून मेल्यासारखं आहे का? अरे गुरुचा दास होणं म्हणजे सोन्याची खाण प्राप्त करून घेण्यासारखी आहे. गुरुचा दास कशा करता व्हायचा आहे? आपलं आत्मस्वरूपाची यथार्थ ओळख करून घेण्याकरता करायचा आहे. आपण कोण आहेत हे आणखी आपल्याला कळालेलं नाही. दुसऱ्याचा विचार करतो पण मी कोण आहे हे तुम्हा आम्हाला आणखी कळालेलं. मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. दुसऱ्याचा विचार करीत बसू नका. मी कोण आहे आणि मी सांगण्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. ज्ञानेश्वर महाराज मी गुरुचा दास आहे. गुरुच्या सेवेशिवाय इतर साधनामध्ये माझं मन गुरफटत नाही. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. सद्गुरूचा तरी तया सेवेशी किर शरीरे लोन की. हे परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी मुंजाभाऊ मारोतराव डापकर यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र असणारे रामेश्वरराव यांनी उत्तम प्रकारचं नियोजन. साऊंड सिस्टीमसुद्धा फार चांगली आहे. हां, पुन्हा काय म्हणते त्याला चॅनेलवाले. हां, योग आला बघ कीर्तनाचा. आणि तुम्ही भजनी मंडळ फार सगळी चांगली, उत्तम ऐकणारे चांगले. अशी ही सेवा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. स्वयंपाक तयार झालेला आहे. मला आणखी कीर्तन करा वाटायले, पण काही लोक म्हणतील महाराज कीर्तन लांबवलेत कशाला, आता बस करा की आता. होय गंगाधरराव? हां, जास्त लांबवायचं नाही. हां, बस करा म्हणण्याच्या अगोदर आपण कीर्तन बंद केलं पाहिजे. सर्वांना एक नम्र विनंती आहे, हातानं टाळी आणि मुखानं तुकोबरायचं भजन. महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, बाहेर थांबलेली जी काही मंडळी आहे त्यांनी सुद्धा आपल्याला मुंजाभाऊला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तुकोबरायचं नामस्मरण करून बोला तुकाराम 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 नंतर पुढे म्हणतील त्यांना 7 ढेबेवाडीकर देतील. आमचे सीतारामजी डाक्टर सगळ्याला आलाप. हां, खुर्चीवर बसलेत महाराज. नंतर वारकरी आलाप. महिन्याचे गुडघे दुखायलेत, गाडीत बसतो ते. हां, वारकरीत महिन्याचे एकनिष्ठ बोला. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. नेणे साधना सयान काही, नेणे साधना सयान काही. इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करोणी, इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करोणी. नेने साधनास आन काही, नेने साधनास आन काही. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास,
संशयाची सेने छेदतेना छेदतेना
संशयाची श्रेणी तेजीची ना संशयाची श्रेणी रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण संगमे नाना तीर्थे चिंतामणी नामी करीत वेतो उत्तरे नाही विचारिला अधिकार म्या कामनी ज्ञानी चोराला कापाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण सुरवारी तो पण येते सापडले अक्षर दिला माझा प्रगट बोले विश्व ब्रह्मचर्य तुकारामा स्वामी जगोदामा सदानुभूती तुकिता तोडण्याची ब्रह्मा तुकाचार्य